महाराष्ट्र न्यूज. आज आपण हडसर विधानसभा मतदारसंघातील भोसले गार्डन या विभागात आहोत. आज आपल्या बरोबर असलेली माजी महापौर निलेश मगर सर आहेत. मगर सर, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही सुरुवातीपासून कार्यरत होता. हो बरोबर, 99 पासून. आता त्याचे दोन विभाग झाले, एक शरदचंद्र गट आणि एक अजित पवार गट. तुम्ही शरदचंद्र पवार गट हा निवडलाय, त्याच्या मागचं कारण काय? ऍक्च्युली साहेबांचे जे विचार आहेत, पुरोगामी विचार सरणीवरती चालणारा हडपसर मतदारसंघ आहे आणि पहिल्यापासनं साहेबांचे विचार घेऊन ज्या दिवशीपासून आम्हाला राजकारण करायला लागलं त्या दिवशीपासून आम्ही साहेबांचे विचार घेऊन राजकारणात पुढे आलो. आणि आमच्या मगर परिवाराच्या पुरतं जर आपण विचार केला तर आदरणीय साहेबांच्या मुळे संपूर्ण मगरपट्टा सिटी आणि तिथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान प्रचंड उंचवलेलं आहे. आणि अशा वेळी साहेबांची साथ न सोडता साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं असं आमच्या मगर परिवाराचं संपूर्ण ठरलं आणि आम्ही साहेबांच्या बरोबर खंबीरपणाने उभे आहोत. सर, मला आणखी असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता प्रशांत जगताप यांना पाठिंबा देणार आहोत, तर त्याच्या समर्थनार्थ तुम्ही आतापर्यंत काय काय उपक्रम राबवलेत? कारण आता इलेक्शन अगदी 2-3 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे, तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी काय काय उपक्रम राबवलेत की जनसंपर्क कसा साधला? जनसंपर्क पारंपरिक पद्धतीनं नेहमीच्या प्रमाणे आपण ज्या इलेक्शन करतो त्याच पद्धतीनं ही पण इलेक्शन केली आहे. पदयात्रेच्या माध्यमातून असेल, पॅम्पलेट्सच्या माध्यमातून असेल, सोसायट्यांच्या छोट्या छोट्या मीटिंग्स, वस्तीतल्या कॉर्नर्स मीटिंग घेऊन आम्ही लोकांपर्यंत प्रशांत दादांचं पोहोचवण्याचा आणि तुतारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की आता तुम्ही हे सगळं प्रचार एवढा केलेला आहे, गेले 8-10 दिवस झाले तुमचा प्रचार जोरात चालूच आहे. तुम्हाला अशी खात्री आहे की प्रशांत जगताप हे अगदी भरघोस मताने विजयी होतील अशी? 101% जो लोकांचा प्रतिसाद येतोय, सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद येतोय आणि जे गेली 2-2.5 वर्ष राजकारण महाराष्ट्रात चाललंय त्याला लोकांनी त्या राजकारणाला कुठेतरी फारकत घेऊन विकासाचं राजकारण, विकासाचे मुद्दे आणि साहेबांची दूरदृष्टी असं डोळ्यासमोर ठेवून ह्या वेळेचं मतदान होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि खाली जनसामान्यांची, लोक माणसांची भावना ती आहे प्रशांत दादांच्या विषयी आणि साहेबांच्या विषयी. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.